आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हीच योग्य वेळ आहे आईला भावल्याबद्दल सगळं खरं खरं सांगण्याची. आई ऐक ना, तो भावला. शक्ती, काय चाललंय तुझं सारखा भावला भावला भावला? मला नाही ऐकायचंय त्या भावलाबद्दल. आणि मी तुला सांगितलंय तो भावला तुला मिळणार नाही. आणि मदत करायला येणार होतीस ना तू, का नाही आलीस? करते मी मदत, पण माझं ऐक तर. तो भावला ना. नाही, बास. आणि मोदक कसे करतात ते शिक जरा. तुला मोदक आवडतात ना, हो की नाही? मग जो पदार्थ आपल्याला आवडतो तो करता आला पाहिजे, हो की नाही? ये दाखवते मी तुला मोदक करायला. हा बघ मोदक, एकदम पांढरा शुभ्र. उकडीच आहे ना, कारण माझ्या गावाकडच्या आईने असा मोदक कधीच बनवला नाही. ती ना गव्हाचे तळून, काय म्हणतात त्याला? तळणीचे मोदक. हा तेच, तळणीचे मोदक करायची. पण हे सुकडीचे मोदक मिळण्यासाठी नवीनच आहेत. काय काय म्हणालीस? उकडीचे मोदक म्हणतात त्याला. तेच ते उकडीचे मोदक. मला शिकव ना कसे करायचे. शिकवत्या. हे बघ, हा असा पिठाचा गोळा घ्यायचा आणि मग त्याला अशी पारी करायची. ही पारी करून झाली की मग त्याच्यात आपण जे छान सारण बनवलं ना ते सारण घालायचं. आणि मग अशा रीतीने हळूहळू हळूहळू पाकळ्या काढायच्या. नीट बघा, तुला पण एक करायची आहे. आणि हा झाला 21वा मोदक. चला आपण ह्याला आता वाफवूयात. चल. आई, ओ, गणपती बाप्पाला आपण नैवेद्यात मोदक का देतो? कारण बाप्पाला आवडतात म्हणून. अच्छा, मला ना खूप वर्षापासून एक प्रश्न पडलाय. बापरे, किती वर्षांची आहेस तू? आई, सांग. पण मला त्याचं उत्तर कोणी दिलंच नाही. मग विचार प्रश्न. काय बरं तो? मोदकाला मोदक का म्हणतात? वा, हा प्रश्न मलाही लहानपणी पडला होता आणि त्याचं उत्तर मला कमलाईने दिलं होतं. मोदक. आपण फोड करून त्याचा अर्थ समजून घेऊया. हा, मोद. मोद म्हणजे आनंद. क. क म्हणजे लहानसा भाग, लहानसा आनंद. अच्छा, मग गणपती बाप्पाला 21 मोदकच का दाखवतात? खूप गोष्टी ऐकायच्या असतात नी आम्हाला. आई सांग ना. सांगते. अत्रे नावाचे ऋषी होते. त्यांची पत्नी अनुसया माता. ह्या दोघांनी एके दिवशी शंकर भगवान आणि पार्वती माता आणि गणपती बाप्पाला घरी जेवायला बोलवले. माता अनुसयेने पंचपक्वानांचा बेत केला होता. पण सगळं जेवण स्वाहा झाल्यानंतरही गणपती बाप्पाचं पोट काही भरेना. त्यांची भूक अजून शमलीच नव्हती. अनुसया मातेला टेन्शन आलं. मग काय, खूप विचार केल्यानंतर एक गोष्ट तिच्या लक्षात आली की गणपती बाप्पाला जर आपण काहीतरी गोड खाऊ घातलं तर कदाचित गणपती बाप्पाचं पोट भरेल. तिथल्या तिथे झटपट एक नवा पदार्थ प्रयोग म्हणून बनवला आणि बाप्पाला खाऊ घातला. तो पदार्थ खाल्ल्यानंतर आश्चर्य पहा, बाप्पाचं पोट टम्म भरलं. आणि बाप्पाने त्यानंतर 21 वेळा तृप्तीचा ढेकर दिला. तृप्तीचा ढेकर म्हणजे? तृप्तीचा ढेकर म्हणजे समाधानाचा ढेकर. आणि तो पण 21 वेळा. आणि म्हणून त्यानंतर बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतात. असं आहे होय. तात्पर्य काय? अनुसयेने बाप्पासाठी बाप्पाचं पोट भरावं म्हणून छोटासा पदार्थ बनवला. तो छोटासा पदार्थ बाप्पाला मोठा आनंद देऊन गेला. म्हणून त्या पदार्थाला मोदक असं म्हणतात. आता मी पण माझ्या हाताने छोटासा मोदक बनवणार आणि बाप्पाला मोठा आनंद देणार. जे बात, करा सुरुवात. चला. हा, घे.
आई मला नाही जमला. हा मोदक कमी बदक जास्त वाटतोय. असं नाही म्हणू बाळा, तू जे करशील ना ते बाप्पाला आवडेल. आणि मोदक काही सोपी गोष्ट नाहीये, सराव लागतो त्याला. पहिल्याच खेपेला सुबक येत नाही. चल आपण याला वाव देऊ. आई हा, पण मी केलेला मोदक गणपती बाप्पाला आवडेल ना? का नाही आवडणार? आणि बाप्पाचे तुझ्यासारखे चोचले नाही आहेत ना खाण्याचे, त्यामुळे तो खाईल. त्याला जे तू प्रेमाने देशील ते तो खाईल. कळलं? चला. आई ओ आई त्या भावल्यात मालकरी आम्ही आलो. अरे आलात का तुम्ही सगळे? शक्ती, मी बाप्पासाठी मोदक तयार करते ना, तू यांना घेऊन जा आणि डेकोरेशन दाखव बरं आपलं. हा, जा. काकू डेकोरेशन खूप मस्त आहे. थँक्यू. या. पण हा भावला इथे का ठेवलाय? सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद देणारे भटजी काका असतात ना, ते आहे. पण काकू प्रसाद तर तुम्हीच दिला आम्हाला, त्यांनी का नाही दिला? बघा बघा, विचार. प्रसाद द्या ना. ओ टोपीवाले काका प्रसाद द्या ना. काकू तर बोलल्या प्रसाद मागून घ्या, पण हा भटजी बुवा तर प्रसादच देत नाही. मला काय वाटतं, ह्यांना भटजी म्हटलेला आवडत नसेल. ओ भुवनवाले काका प्रसाद द्या ना. शक्ती, भटजी काकांचे बटन कुठे आहे? अरे बच्चा पार्टी, तुम्ही कधी आलात? वा, आरती येते ना सगळ्यांना? हो. चला मग आरतीची तयारी करूया. नाही 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 नाही, अरे काय झालं? आम्हाला दुसऱ्या मित्राकडे जायचंय. अरे थांबा, आरती करून जा. नाही, आम्ही जातो, नंतर येतो आम्ही कधीतरी. चला रे. अरे अरे काय झालं ते बाबाला तरी सांगा. शक्ती, काय झालं? काय झालंय? सगळे का निघून गेले पटकन? हेच कळत नाहीये. दुसऱ्या कोणाकडे तरी जायचंय म्हणाले. तो भावला. शक्ती, काय तुझं सारखं बावला बावला? मी तुला सांगितलं ना एकदा, तो बावला तुला मिळणार नाहीये. आई नाही म्हंटल ना. मला काही एक ऐकून घ्यायचं नाही. आरतीची वेळ निघून चाललीये. चल चल चल. आहे ना सगळं व्यवस्थित? हा. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम रूपा जयाची, सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे.
गणपती बाप्पा. मोरया. ही मुलगी कुठे गेली? शक्ती आता होती ना इथे. ती गेली तिच्या रूम मध्ये. अगं तू मला कुठे घेऊन चाललीस? पण मला आईशी बोलायचंय. आईसोबत नंतर बोल, आधी तुझ्या गावच्या आईसोबत बोल. गावची आई कुठे? आज तुझ्या रूम मध्ये जा, 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 पटकन भेट. आई, बाबा, आई, आई, बाबा, कुठे आहात तुम्ही? आई, बाबा. बस आता आत बोंबलत. डॉली आत्या, डॉली आत्या, दार उघड. डॉली आत्या, आई, बाबा, आई, कोणीतरी दार उघडा प्लीज. आई, डॉली आत्या, आई, बाबा. ये ना के आणलं काय तू? बघ ना, तुझ्यासाठी मोदक आणले ना. आता तू मोदक काय नीट आणायचे ना. खाय ना तू. खायचं काम करायचं सोडून काय म्हणे असं खायचं काय. वा वा कमाल. दादा मैत्रीच्या हाताला मस्त चव आहे ना. तू पोटभर खाऊन घे ना. उद्या मैत्रीचं रामनाम सत्य झालं, आपल्याला असं सुग्रस खायला मिळतं नाही मिळतं. झालं काम झालं. कसलं काम? मी जस्ट त्या शक्तीला तिच्या रूम मध्ये लॉक करून आली. वा वा वा. टळलं टळलं मरण टळलं. बाहुले बुवानी निश्चिंत राहावं. अरे तुला एवढी आनंदाची बातमी देऊन राहिलो तरी तू असं गप का? अरे बोल ना काहीतरी. अबे खाय ना. अरे तू काय गप राहिला एवढा? घे खा. गणराया, तू तर बुद्धीची देवता आहेस. त्यांचा वरचा मजला रिकामा असतो, त्यांना तू सद्बुद्धी देतोस. पण इथे काही जणांची होती नव्हती तेवढी सगळीच बुद्धी गायब केली आहेस वाटतं. भाव ते अजबच आहे. चालू द्या तुमचं. आणि आई, लहानपणी तू मला खिरीवरून भांडणाऱ्या मांजरींची गोष्ट सांगितली होतीस, आठवतंय? डॉलीला सांग. माझी बुद्धी काढून राहिला डुचक्या. बरोबर बोलून राहिलो ना बाबा. ए दगडू, तुझ्या आई वडिलांनी तुझं नाव अगदी योग्य ठेवलेलं असतं. दगडू. चाल निघितून निघ. हे काय, इतकी माणसं आहेत या घरात, कुणाचंच लक्ष म्हणून नाही. सांगायचं ना जरा आणि हाक मारायची, ताई आमच्याकडे जरा लक्ष द्या. दिवा वाती सगळं नीट पेटतंय ना हे बघा जरा. बाप्पा, एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण आहे मी, पण वाद कशी वळायची मला खरंच नाही येत. कमलाई असत्या तर त्यांनी वळून दिली असती नाही वाद. बघा, तुला विचारून वळतीये. असं नाही, असं असेल नाही. हा, हे सोपं जाईल नाही. असं करायचं. दे, मी मदत करतो. तुम्हाला येते? हे बघ, हा कापूस असा पिंजायचा
आणि हातावर ठेवून, दोन्ही हातावर ठेवून मळायचं. अरे इतकं सोपं होतं. तू ट्राय कर. हा घेऊ. आधी झाली वात तयार. थँक्स. मैत्री, हा कितीही जोराचा वारा आला तरी 2 हात जवळ आले की तेवणाऱ्या दिव्याला तो वारा थांबवू शकत नाही. मला वाटतं विस्कटलेल्या नात्यांचं पण असंच असतं. दोघांनी मनापासून एकत्र यायचं ठरवलं की दुसरी कुठलीच शक्ती त्या दोघांना वेगळं करू शकत नाही. मनापासून खूप विश्वासाने पुन्हा एकदा हात पुढे करतोय. मागचं सगळं विसरून पुन्हा एकदा एकत्र येऊया. आपल्या लेकीसाठी. तिच्याही मनात हेच आहे की झालं गेलं सगळं विसरून आपण पुन्हा एकत्र यावं. तिलाही असंच वाटतंय आणि मलाही. शक्ती, शक्ती बाळा कुठेस? बराच वेळ झाला, दिसली नाही मुलगी मला. मलाही. तिच्या रूम मध्ये असेल, नाही तर झोपली असेल एवाना. ते सकाळपासून गडबड चालली होती ना खूप. माझं लक्षच नव्हतं तिच्याकडे. भजनी मंडळ येणार आहे तर हो हो, ते येणार आहेत. त्यानंतर बोलवते मी तिला खाली. अरे हो, भजनी मंडळ येणार आहे नाही का? हा बरोबर आहे. ते आल्यानंतरच बोलव तिला. हा. मी फोन करतो त्यांना. मी चहा चहा पाण्याचं बघते. आधी का नाही भेटलास? अच्छा, जायला सगळं सांगायला हवं, पण इथून बाहेर कशी पडू? दार वाजवलं तरी डॉली हत्या आणि आजी मला आईपर्यंत पोहोचूच देणार नाही. काय करू मी, काहीच कळत नाहीये. शक्ती, आदिती, आदिती, बरं झालं तू आलीस. डॉली आत्या मला रूम मध्ये बंद करून गेलीये. मला वाटतं त्यांना कळलंय की मी आईला सत्य सांगणार आहे. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. आईला सगळं आजच्या आज कळायला हवं, पण बाहेर कशी पडू तेच कळत नाहीये. शक्ती, तुला जे शक्य आहे नेमकं तेच तू विसरतेस. म्हणजे गावाकडे असताना तू डोंबाराचे खेळ खेळायचीस, दोरीवर चालायचीस, कोलांटेवड्या मारायचीस, किती साहसी खेळ खेळायचीस तू. आज इतकी हतबल का झालीयस? आठव, जेव्हा तू किडनॅप झाली होतीस तेव्हा स्वतः त्या गुंडांच्या तावडीतून सुटली होतीस. तेही एकटीच नाही, कितीतरी मुलांची सुटका केली होतीस. आणि आता घरातल्या माणसांना घाबरतेस. घे तुझा जुना अवतार आणि भीड सगळ्यांना. तुझं म्हणणं पटतंय मला, पण इकडनं बाहेर कशी पडू? दार बंद आहे पण खिडकी उघडी आहे ना. यश दादा, हा, ते भजनी मंडळी. अरे हो, साईस्वर भजनी मंडळ. या या, तुमचीच वाट बघत होतो. या या. काय ओम, घरचे नाही आले? नाही येणार आहेत. अच्छा, ते आता भजन आहे ना. चल. इथे कशी आली?
मी तर लॉक केलं होतं. कसं झालं? पोट्टी भलती चालाक आहे ना. ती मैत्री इकडे पोचायच्या आत आपल्याला तिला पकडायला पाहिजे.